आणि कामावर फोकस करा. एक टीम असेंबल करा ना. आत्ताच्या आत्ता त्या गुंडांना शोधायला निघा. येस सर. आणि लिसन केअरफुली. ते सगळे गुंड मला आजच्या आज इथं हवेत. आलं लक्षात? येस सर. जाधव साहेब, हो इकडे इकडे या, इकडे इकडे या, हो या. इकडे या, हो तुम्हाला आतली गोष्ट सांगतो या. बोला. काय चाललंय हो तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये डरामा? म्हणजे पिक्चरची स्टोरी असते का नाही सिनेमाची, तशी एकदम स्टोरी चालली आहे तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये, आहे की नाही? म्हणजे ते कोणतरी गुंड येतात काय, तुम्ही त्यांना धरता काय, ते माझ्या विरोधात कबुली देतात काय, हा? आणि तुम्ही माझ्यासारख्या निष्पाप निरपराध माणसाला जेलमध्ये टाकता काय, आणि नंतर तेच गुंड तुमच्या हातावर तुरी देऊन ते जातात काय पळून, असं चाललंय समज एकदम सिनेमा सारखं आहे का नाही? अहो जाधव साहेब, हे समज मला बदनाम करण्याचं कट कारस्थान आहे असं तुम्हाला नाही का वाटत अजून? आता तुम्ही पण आंधळ्याचं सोंग घ्यायचं ठरवलंय, त्याला कोण काय करणार, आहे का नाही? जाऊ न बास करा, बास करा. हा, काही बोलता, तोंडाला येईल ते बोलता. आंधळ्यातलं फोन घेतलंय का आम्ही? तसं दिसतंय ते गुंड पळून गेले, तुमच्याच फायद्याचं ठरलंय ना? ठरलंय ना? कसं काय? हो, मग तुमच्यावर केस होऊ नये म्हणून आमच्यातला एक माणूस फोडून त्या गुंडांना पळून जायला मदत केली असं म्हणू शकतो आम्ही, म्हणू शकतो ना? अहो जाधव साहेब, तुमच्यातला एक माणूस आधीपासूनच फुटलेला असला तर तो एक काम करा जाधव साहेब, माझी काही माणसं घ्या आणि लागा तपासाला. म्हणजे तपासाला कसा येईल, कारण काय हे जे तुमचे लोक आहेत नाही, यांचा काय उपयोग नाही हो. माझी माणसं तुमच्या लोकांपेक्षा भरवशाची आणि कामाची आहेत. ते तुम्हाला ते गुंड पण शोधून देतील आणि तुमच्यातला गद्दार पण शोधून देतील. काय भुसकुटे, ओ भुसकुटे, लक्ष कुठे? बघा, आम्हाला तुमच्या मदतीची आवश्यकता नाहीये. पोलीस डिपार्टमेंट सक्षम आहे त्यांना पकडण्यासाठी. शांत राहील. काय आता तोंड काय बघत बसलेत बाजी? हा, तुमच्यामुळं काय वेळाने बघितलं ना, एका आरोपीकडून ऐकून घ्यावं लागतंय मला. अहो जाधव साहेब, अहो खरं तेच सांगितलं मी. अहो मी साधा माणूस आहे. पुढे येस सर. टीम असेंबल करा, निघा आत्ताचा. येस सर. सर मी पण येते. ही आली तर लय मोठा घोळ होईल. ही खरोखर त्या गुंडांना शोधून काढेल आणि तात्यासाहेब मला उलट टांगतील. नाही नाही, नको, तुम्हाला नाही येता येणार आमच्या बरोबर. का नाही येता येणार? अहो तुम्ही कशाला यायचे? हा, अहो, तुम्ही पूर्ण शिफ्ट केले ना, आणि त्यात नवीन लग्न झाले तुमचं. हा, कशाला उगाच त्रास घेताय? नका हो, तुम्ही आराम करा. अहो तरच काय त्यात, मी स्वतः यायला तयार आहे की, मला बी घेऊन चला. होय जाधव साहेब, मी माझी काही माणसं बी पाठवतो मदतीला. अख्खा सातारा पिंजून काढू आपण. थँक्यू सत्यजितराव, पण त्याची काय आवश्यकता नाहीये. अहो कसं आहे, मंजूने आधीच खूप काम केलंय आणि पुसपुडे म्हणतात ते बरोबर आहे. तिने तिची ड्युटी संपवली आहे, तेव्हा आराम करू द्यात तिला. आणि तसंही रात्रीची टीम असेंबल केलेली आहे, ती ठरलेली आहे. आणि कसं आहे, तुमचं नवीन नवीन लग्न झालं, डिस्टर्ब करायला बरं पण वाटणार नाही. आम्ही त्या गुंडांना पकडू, काळजी करू नका. हा, या तुम्ही. साहेब ये तुम्ही. वाघमरे, तुम्ही पुढे व्हा, मी अर्ध्या तासात घ्यायला येतो तुम्हाला. काय हो, तुम्ही अजून बी तोच विचार करताय?
अहो हे बघा वाघमारे, तुम्ही तुमचं काम इमानदारीने केलं ना, मग झालं की संपला विषय. पण सध्या मुकदम जर खरंच निर्दोष असेल तर मग माझ्याकडनं चूक झाली. हाय का परत तेच. वाघमारे, तो मुकादम काय लय धुतल्या तांदळासारखा नाही, त्यामुळे त्यासाठी ना अजिबात तुम्ही सहानुभूती दाखवू नका. आणि ते गुंडांना परत सापडतील, मी गॅरंटी देतो तुम्हाला. अजिबात टेन्शन घेऊ नका. बाकी आपण तिकडे बोलूया. तिकडं कुठं? तिकडं कुठं काय वाघमारे, अहो, काल एवढा रोमॅन्टिक नाईट आउट केला आपण, विसरला होय लगेच. सॉरी अरे, या सगळ्या कालव्यात लक्षातच नाही रे. ठीक आहे, काय विषय नाही. वा तुम्ही पुढे. ए सत्या, तुला एक सांगायचंच राहिलं. काल जेव्हा मी परत आले ना त्यावेळेस अवया मम्मी, तुम्ही उघडला आहे दरवाजा सकाळ सकाळ? मला का नाही संशय आहे. तिने बडे गपचूप सत्याला तर भेटायला बाहेर गेली नसेल ना. तू एक काम कर, तिच्या खोलीत ती झोपली का ती बघून यायचं. नाही तू माझ्यासाठी चहा टाक, मी बघते. आपलं भांड फुटलं असतं सत्या. हे सगळं जरा रिस्कीच आहे म्हणा. असं घामलो तर मग आपण ते तवाच तवा बघू. तसं बी ना हनीमून करणं नवरा बायकोचा हक्क आहे आपला, आणि त्यामुळं आपण काय चुकीचं नाही करत आहे वाघमारे. जावा तुम्ही, वा पुढं. आणि बाहेर पडताना ना मागच्या दारातनं बाहेर पडा, दरवाजा ओढून घ्या. आणि बाहेरनं कडी लावली तरी चालत, पण उघडा ठेवू नका. हां, येतो अर्ध्या तासात. एक 2 3 4 5. किती बी मोजलं तरी ते डबल होणार नाहीत. तुम्ही निस्तीच चेष्टा करा माझी. मला कुठनं बुद्धी सुचली आणि त्या सुनंदीला पैसे दिले बी. मला तर असं वाटायला लागले आता परत जाऊन त्या मंजीला गाठावं लागल. आणि ती म्हणजे तुझ्या हातावर पैसे देईल का नाही लगेच? हा? आणि तिला जर कसं विचारलं तर काय करणार? काही सहजव बिळजव येत नाही. ती बावळाट आहे. बावळाट होती. जसं तुम्ही तिला किडनॅप केली का नाही, ती हुशार झाली. तुमचाच हात आहे तिला हुशार करण्यामागे. आणि आता जर का तू तिकडे गेली आणि म्हणली हे म्हणजे मला पैसे दे, तर ती नाही देणार. ती त्या आंबरीच्या हातावर देणार पैसे. काटे, म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला ओळखलं नाही. मी कोण आहे? रत्ना काटे.